नमस्कार मित्रांनो, जनगणना 2026-27ची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, जनगणना 2026-27 उद्यापासून म्हणजे 16 मे 2026 पासून प्रत्यक्ष घरगणना सुरू होत आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयारी प्रशासनाची झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे काय परिस्थिती आहे ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. साहित्य वगैरे आपल्याला प्राप्त झाले की नाही झाले तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा विषय म्हणजे जनगणना 2026-27 अंतर्गत आपल्याला जो सगळ्यात अगोदर पहिलं जे काम आहे म्हणजे आपला नजरी नकाशा तो तयार करण्यासाठी आपण AI ची मदत घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला यावेळेस स्मार्ट काम करायचं आहे. हार्ड वर्क करण्यापेक्षा आपण स्मार्ट वर्क करणार आहोत आणि AIच्या मदतीने आपला जो नजरी नकाशा आहे तो अत्यंत सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट अशा पद्धतीने काढणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, AIच्या माध्यमातून ChatGPT या ॲपच्या सहाय्याने आपण अगदी सहजपणे तो जो नकाशा असणार आहे तो काढणार आहोत. तर आपल्याला मित्रांनो कशा पद्धतीने काय करायचं याची संपूर्ण सविस्तर डेमोसहित माहिती मी आपल्याला देणार आहे. आपल्याला एक प्रॉम्प्ट लागणार आहे, तो सुद्धा मी आपल्याला कुठून मिळणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि प्रत्यक्ष नकाशा कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे ChatGPTवर हे सुद्धा सांगणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं, आपल्याला या ॲपवर लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ॲपमध्ये वर जे आहे या ज्या 3 रेषा दिसत आहे मित्रांनो, यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे घर यादी गट नकाशे म्हणून असणार आहे. हा जो नकाशा असणार आहे मित्रांनो, आपल्याला जो सर्वे करायचा आहे तो नकाशा असणार आहे आणि हा आपल्याला इथून या ॲरोवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर डाउनलोड वगैरे कसा करायचा हे आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला AIच्या मदतीने ChatGPT ॲपवर आपल्याला कशा पद्धतीने हा जो नकाशा असणार आहे याचं परफेक्ट स्केच कशा पद्धतीने काढायचं आहे हे आता मित्रांनो, त्या ॲपवर आपल्याला जो नकाशा डाउनलोड करायचा आहे, जो एरिया आपल्याला जनगणनेसाठी मिळालेला आहे तो नकाशा आपण डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने तो दिसणार आहे. तर याचा आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे किंवा आपण तो डाउनलोड केलेला आहे. तर आता मित्रांनो, आपल्याला याला क्रॉप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर आपण मोबाईलमध्ये मित्रांनो हा जो नकाशा असणार आहे आपला, याला क्रॉप करून अशा पद्धतीने करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला ChatGPTच्या सहाय्याने याचं अगदी परफेक्ट असं स्केच काढता येणार आहे आणि त्या स्केचच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला परफेक्ट नकाशा आपला तयार होणार आहे. तर बघा, आता आपण नकाशा डाउनलोड केला, त्यानंतर त्याला क्रॉप करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता मित्रांनो, आपलं जे काम असणार आहे ते असणार आहे ChatGPT ॲप असणार आहे. या ॲपमध्ये जायचं आहे, मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे मित्रांनो. हे मित्रांनो, आपण जर पहिल्यांदा या ॲपवर आला तर आपल्याला लॉग इन विथ गुगल करून घ्यायचं आहे आणि लगेचच हे सुरू होणार आहे. तर बघा मित्रांनो, तंत्रज्ञान खूप समोर गेलेलं आहे आणि आता ChatGPTच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपल्याला आपला जो नजरी नकाशा आहे त्याचा स्केच अगदी परफेक्ट असं स्केच काढता येणार आहे. तर बघा, ChatGPT यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण जर इथे पहिल्यांदा आलेला असाल तर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आणि मित्रांनो, इथे आपल्याला कुठलीही गोष्ट करताना किंवा एखादा फोटो वगैरे तयार करण्यासाठी किंवा काहीही तयार करण्यासाठी आपल्याला एक प्रॉम्प्ट द्यावा लागणार आहे. प्रॉम्प्ट म्हणजे मित्रांनो एक सूचना असणार आहे, त्या ChatGPTला आपण ते देणार आहोत. तर ती सूचना, जो प्रॉम्प्ट असणार आहे या नकाशा तयार करण्यासाठी तो कोणता असणार आहे, कुठून आपल्याला कॉपी करायचा आहे ते सुद्धा मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ChatGPTमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला हा जो इंटरफेस दिसतोय इकडे मित्रांनो एक प्लसचं चिन्ह असणार आहे या बाजूला आणि इथे ChatGPTला विचारा अशा पद्धतीचं असणार आहे. तर आपल्याला मित्रांनो अगोदर प्लसचं चिन्ह जे आहे यावर क्लिक करायचं आहे. इथे मित्रांनो हे जे ऑप्शन आहे हे येणार आहे अशा पद्धतीने. इथे आपल्याला हे जे फोटोचं ऑप्शन दिसणार आहे या फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. फोटोवर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो आपली जी गॅलरी असणार आहे ती गॅलरी संपूर्ण ओपन होणार आहे आणि इथून आपल्याला तो जो फोटो आहे, जो आपण त्या नकाशाचा फोटो जो क्रॉप करून ठेवलेला आहे मित्रांनो, तो फोटो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथून तो फोटो मित्रांनो आपल्याला तिथे घ्यावा लागणार आहे. तर बघा, तो जो फोटो असणार आहे तो मी इथून सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर आपण समोरची प्रोसेस करणार आहोत. तर अगदी सहजपणे मित्रांनो आपलं हे जे काम असणार आहे हे अगदी सहजपणे होणार आहे. कुठेही आपल्याला कुठल्याही सेंटरवर किंवा कॅफेमध्ये जायची गरज पडणार नाही आहे. तर बघा, आता मी जो नकाशा इथे क्रॉप करून ठेवलेला आहे त्याला मी सिलेक्ट करतो आणि याला डन करतो. डन केल्यानंतर बघा, तो जो नकाशा इकडे आलेला आहे. तर आता मित्रांनो ChatGPTला आपल्याला एक प्रॉम्प्ट द्यावा लागणार आहे हा नकाशा त्याचा स्केच बनवण्यासाठी. तर हा जो प्रॉम्प्ट असणार आहे कुठून मिळणार आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे आणि अगदी सहज आपण त्याला कॉपी करून इथे पेस्ट करायचं आहे. तर बघा, तो प्रॉम्प्ट जो असणार आहे आता मी त्याला कॉपी करून घेतो. मित्रांनो, कॉपी केलेला प्रॉम्प्ट जो असणार आहे तो मी इथे पेस्ट
पेस्ट करून घेणार आहे अशा पद्धतीने. तर हा पेस्ट आता इथे झालेला आहे. तर बघा आपण इथे नकाशाचा फोटो टाकलेला आहे आणि प्रॉम्प्ट इथे पेस्ट करून घेतलेला आहे. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, इकडे आपल्याला एक ॲरो दिसणार आहे छोटासा गुलाबी रंगामध्ये, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर आपला जो स्केच असणार आहे नजरी नकाशाचा तो अगदी सहजपणे तिथे तयार होणार आहे. तर बघा यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो प्रतिमा तयार करत आहे अशा पद्धतीचं तिथे आलेलं आहे आणि हे जे आहे आता प्रोसेसिंगमध्ये आहे. तर मित्रांनो अगदी सहजपणे आता आपल्यासमोर काही वेळामध्ये आपला जो नजरी नकाशा असणार आहे त्याचं एक परफेक्ट असं स्केच तयार होणार आहे आणि त्या स्केचच्या माध्यमातून आपल्याला आपला नजरी नकाशा जो आहे तो अगदी सहजपणे तयार करता येणार आहे. तर बघा आता हे तयार होत आहे. मित्रांनो कुठल्याही कॅम्प्युटरवर सुद्धा जायची आपल्याला गरज नाही आहे, आपल्या मोबाईलवरूनच हे सर्व काम होणार आहे. जर आपल्याला कॅम्प्युटरवरून कशा पद्धतीने हे करायचं आहे हे जर पाहायचं असेल तर मला कॉमेंट्स करा, त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर बघा आपण मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे हे करत आहोत. मित्रांनो आपल्याला यावेळेस ही जी जनगणना आहे डिजिटल पद्धतीची आहे आणि आपल्याला कुठलंही हार्ड वर्क करायचं नाही, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपण AIचा वापर करणार आहोत आणि अगदी सहजपणे आपला हा जो नकाशा आहे हा तयार होणार आहे. कारण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं जे काम आहे ते आपल्याला नकाशाच तयार करायचा आहे. तर हा नकाशा तयार करताना मित्रांनो कुठलीही आपल्याला अडचण येणार नाही आहे. आपण AIच्या पद्धतीने ChatGPTचा वापर करून अगदी सहजपणे हा जो नकाशा आहे हा आपण तयार करू शकता. तर बघा प्रतिमा तयार करण्यासाठी मित्रांनो काही वेळ घेणार आहे ते आणि अगदी सहजपणे आपली जी प्रतिमा आहे तर बघा हा जो स्केच आहे मित्रांनो अशा पद्धतीने तयार झालेला आहे अगदी परफेक्ट असा. आपण जो इथे फोटो टाकला होता नकाशाचा तो हा होता वरचा, त्याला आपण प्रॉम्प्ट दिला आणि त्यानंतर हा नकाशा अशा पद्धतीने तयार करून दिला. तर बघा यावर आता मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर हा नकाशा अशा पद्धतीने दिसणार आहे. मित्रांनो आपल्याला मोबाईलवरून आपण करताना इथे वर एक डाउनलोडचं बटन असणार आहे, यावर क्लिक करून हा नकाशा आपण डाउनलोड करून घेऊ शकता. म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये तो सेव्ह होणार आहे आणि याची मित्रांनो आपल्याला एक प्रिंट काढून आपल्याला नंतर तो जो आपला नजरी नकाशा आहे तो काढण्यासाठी एकदम परफेक्ट असणार आहे. तर आपला जो नकाशा आहे मित्रांनो आपल्याला जो अलॉट झालेला आहे त्या नकाशाचा हा स्केच असणार आहे आणि याच्या माध्यमातून बघा आपल्याला संपूर्ण बॉर्डर वगैरे इथे दिसणार आहे. त्यानंतर त्यामधले संपूर्ण रोड वगैरे दिसणार आहे. फक्त मित्रांनो आपल्याला आता इथे काय करायचं आहे, इथे फक्त आपल्याला ते घरे जे आहे ते संपूर्ण दाखवायचे आहे आणि संपूर्ण ते सोप्या पद्धतीने होणार आहे कारण संपूर्ण रस्ते वगैरे आपल्याला इथे दिसत आहे आता या स्केचमध्ये. हे स्केच असणार आहे मित्रांनो, याच्या सहाय्याने आपण तो प्रत्यक्ष नकाशा तयार करणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझा जो नकाशा करणार आहोत प्रत्यक्ष तयार तो सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे याच्या मदतीने. तर बघा आपल्याला जो नकाशा आपण जो डाउनलोड केला त्या HLO ॲपमध्ये तो हा होता आणि आपण ChatGPTच्या माध्यमातून या नकाशामध्ये मित्रांनो आपण त्याचा स्केच तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो हा नकाशा तयार करण्यासाठी हे स्केच तयार करण्यासाठी आपल्याला हा जो प्रॉम्प्ट आपल्याला दिसत आहे हा प्रॉम्प्ट आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मी. तिथे जाऊन फक्त आपल्याला हा कॉपी करून घ्यायचा आहे आणि ChatGPTवर तो पेस्ट करून घ्यायचा आहे. आपला नकाशा तिथे टाकायचा आहे आणि अगदी सहज आपल्याला हे जे स्केच आहे हे आपल्या नकाशाचं तयार होणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट इथे आपण जाणून घेतलेली आहे. जनगणना 2026-27ची ही जी अपडेट आहे अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो आज बहुतेक आपल्या महाराष्ट्राची जर गोष्ट केली तर बहुतेक जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज साहित्य प्राप्त झालेलं आहे प्रगणकांना. तर आपल्याला उद्यापासून जे पहिलं काम करायचं आहे ते आपल्याला नजरी नकाशा तयार करायचा आहे. तर त्यासाठी मित्रांनो कुठलीही आपल्याला त्रास करण्याची गरज नाही किंवा कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्याला अगदी सहजपणे आपण तंत्रज्ञानाचा वापर करून AIचा वापर करून ChatGPTच्या माध्यमातून आपण हे स्केच तयार करा आणि लगेचच आपल्याला तो जो नकाशा आहे तो तयार करता येणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी माझा जो नकाशा तयार करणार आहे तो प्रत्यक्ष नकाशा कशा पद्धतीने या स्केचच्या माध्यमातून तयार करणार आहे तो सुद्धा मी आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.